ओम शांती। आज आम्ही आपल्यासमोर एक परमात्माचं सत्य स्वरूप आणि यथार्थ परिचय काय आहे ते सांगणार आहोत। तरी आपण सगळेजण जाणून घेऊन या। कारण की बघा, आपण जर जगाकडे बघितलं तर जगामध्ये अतिशय दुःख हे वाढत चाललेलं आहे, ताणतणाव हा वाढत चाललेला आहे। मग या सगळ्या गोष्टींच्या मागे कारण काय आहे? मग त्याच्यासाठी बघा, आपण सुख सुविधांसाठी व्यसनांच्या साधनांचा आधार घेत असतो, परंतु नाही, हा चुकीचा विषय म्हटला जातो। या ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये शिकवलं जातं किंवा सांगितलं जातं की आपण कोण आहेत, आपण कुठून आलो आणि नेमकं आपल्याला करायचं काय आहे। तर जसं बघा, आपलं हे शरीर हे विनाशी म्हटलं जातं आणि शरीराला चालवणारी शक्ती ही आत्मा आहे। मग आत्माचा पिता हा कोण आहे? परमपिता शिव परमात्मा, जो आपल्या सगळ्या मनुष्य आत्म्यांचे पिता आहेत। तर परमात्मासाठी म्हटलं जातं की ते दुःख हरता आणि सुख करता आहेत। ते सगळ्यांचे दुःख हरून आपल्याला सुख देत असतात। परंतु दुःख हरण्यासाठी आणि सुख घेण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपला त्यांच्याशी परिचय व्हायला पाहिजे। कारण की बघा, आपण कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही वस्तूला आठवण करतो, त्या आठवणीच्या मागे आपला परिचय असतो। परिचय बिना आपण कोणत्याही गोष्टीला आठवण करू शकत नाही। मग त्यासाठी परमात्माने सर्वात इम्पॉर्टंट म्हटलं आहे की परिचय। मग परमात्माच्या परिचयासाठी आपल्याला स्वतःचा परिचय आवश्यक आहे की मी कोण आहे। तर जसं एक्झाम्पल दिलं जातं, गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर पाहिजे असतो, घर चालवण्यासाठी व्यक्ती पाहिजे असतो आणि मोबाईल चालवण्यासाठी बॅटरी हवी असते। मग हे जे शरीर आहे, हे शरीराला चालवणारी शक्ती कोण आहे? ती शक्ती हे आत्मा। मग जशी आपली आत्मा आहे तसा आत्म्याचा पिता हा परमात्मा आहे। तर परमात्माच्या आपण 4 गोष्टीच्या माध्यमातून परिचय समजून घेऊन या की सर्वात प्रथम परिचय असतो आणि जिथं आपला परिचय असेल तिथं आपला संबंध असतो। जिथं आपला संबंध असेल तिथं आपलं प्रेम असू शकतं आणि जिथं प्रेम आहे तिथं आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होऊ शकतो। तर अशा प्रकारे या 4 गोष्टीच्या माध्यमातून आपण प्रॉपर रीतीने परमात्माला ओळखू शकतो किंवा जाणून घेऊ शकतो। तर परमात्मासाठी म्हटलं जातं की ते दुःख हरता आणि सुख करता आहेत। तर जसं बघा, आपण रस्त्याने चालत असतो, जर रस्त्याने चालता चालता आपल्या पायाला चोट लागली तर आपण काय म्हणतो? आई गं। त्याच्यापेक्षा मोठी असेल तर आपण काय म्हणतो? बापा रे। आणि त्याच्यापेक्षा मोठी लागत असेल तर आपण म्हणतो देवा रे। म्हणजे देव हा आहे आणि तो येतो या सृष्टीवरती आणि आपल्याला मदत करत असतो। म्हणून आपण शेवटी का असेना तरीसुद्धा देवाचं नाव आपण घेत असतो, कारण की ते दुःख हरून आपल्याला सुख देत असतात। हे त्यांचं कर्तव्य आहे। तर जसं वस्तू, व्यक्ती, वैभव प्रत्येकाचं काही ना काही कर्तव्य असतं, त्या प्रकारे परमात्माचे सुद्धा हे कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचं पालन या सृष्टीवर येऊन करतात। परंतु एक गोष्ट निश्चित आहे की त्यांच्याशी आपला परिचय होणं फार आवश्यक आहे। मग एक तुम्हाला मी गोष्ट सांगून इच्छुक आहे की मला वाटतं की सांगितली गेली पाहिजे। जसं बघा, एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याने कुठलंही कार्य हातात घेतलं तर त्याला सफलता फार कमी मिळत होती। मग त्याने एका दिवशी काय केलं? परमेश्वराशी प्रश्न केला की माझ्या जीवनामध्ये 75% दुःख आहे आणि 25% हे सुख आहे, असं का? त्याने प्रश्न केला। तर परमात्माने त्याचं उत्तर त्यांना दिलं की मी तुला 2 बॅगा देतो। पहिला जो बॅग आहे तो काळा आहे, दुसरा जो बॅग आहे तो पांढरा आहे। तर जेव्हाही तुझ्या जीवनामध्ये दुःख येईल तर मला चिठ्ठी लिहायची आणि काळा बॅगमध्ये टाकायची, आणि जेव्हाही जीवनामध्ये सुख आलं तेव्हा आपण चिठ्ठी लिहायची आणि पांढरी बॅगमध्ये टाकायची। त्या व्यक्तीने तसं फॉलो केलं
आणि सतत तसं ते करत राहिले. मग काही वर्षानंतर परमात्मा स्वतः त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्या व्यक्तीला म्हटलं की मी तुला 2 बॅगा दिल्या होत्या, त्या दोघंही बॅगा तू आपल्या दोघं हातांमध्ये उचल आणि कोणता बॅग हलका आहे आणि कोणता बॅग जड आहे ते अनुभव करून तू मला सांग. त्या व्यक्तीने तसंच केलं. दोघं बॅगा आपल्या हातामध्ये उचलल्या आणि अनुभव केला की काळा जो बॅग होता तो अतिशय हलका होता आणि पांढरा जो बॅग होता तो अतिशय जड होता. व्यक्तीच्या मनामध्ये प्रश्न पुन्हा आला की माझ्या जीवनामध्ये 75% हे दुःख आहे, 25% हे सुख आहे, परंतु काळा जो बॅग आहे तो हलका आहे, पांढरा बॅगा जड वाटतो आहे, याचं कारण काय? मग परमात्माने त्या व्यक्तीला म्हटलं की काळा जो बॅग आहे त्याला तू खालून बघ, त्याला होल आहे का? त्याने बघितलं, त्याला होल दिसलं. त्याने म्हटलं की हो, याला होल आहे. मग परमेश्वराने तेव्हा त्याला समजवलं की तुझ्या जीवनामध्ये जेव्हाही दुःख आलं, तू मला चिठ्ठी लिहिली, काळी बॅगमध्ये वरून टाकली आणि ती खालून माझ्यापर्यंत पोचली. तात्पर्य हे आहे की आपल्या जीवनामध्ये दुःख आलं तर परमात्मा समजून घेतो, समजून घेतो, त्याचं निवारण करायला तयार असतात. परंतु आपली सवय काय आहे की आपण त्याला पकडून घेतो आणि कोसत राहतो आणि छोटी गोष्ट, छोटीशी परिस्थिती याला खूप आपण मोठं रंग आणि रूप देऊन टाकतो. वास्तविक जर बघितलं, परिस्थिती म्हणजे काय? बाहेरून आलेली ही परिस्थिती आहे, परंतु आपण स्वतः इतके शक्तिशाली आहेत की आपण कोणत्याही परिस्थितीला आपण हारू शकतो आणि जिंकून आपण पुढे जाऊ शकतो. परंतु मूळ कारण काय आहे की आपल्याला स्वतःचा परिचय नसल्यामुळं आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये घाबरतो, स्वतःला कमजोर समजतो आणि आपण हारून जातो. परंतु नाही, परमात्माने म्हटलेलं आहे की तुम्ही समर्थ आहोत, सर्व शक्तिमान आहोत, मी तुमच्यासोबत आहे, मी तुमच्या साथी आहे. परंतु नाही, केव्हाही काही संकट आलं तर सर्वात पहिले आपण व्यक्तीचा सहारा घेतो. व्यक्तीचा जर सहारा घेतला तर परमात्माचा आपल्याला मदतीचा अनुभव होऊ शकणार नाही. कारण की व्यक्ती हा कुठपर्यंत सहारा देईल? तर परमात्मा हा सर्व शक्तिमान आहे, सर्व गुणांचे सागर आहेत. तर सर्व काही जे आहे ते परमात्माकडे अवेलेबल आहे. परंतु घेण्यासाठी आपल्याला कुठेतरी या संसारामध्ये थोडंसं थांबायचं आहे. स्वतःला ओळखा, परमात्माला ओळखा आणि परमात्मा आपल्याला देण्यासाठी या सृष्टीवरती आलेले आहेत. त्यांचा जन्म नाही, परंतु एक परकाया प्रवेश होतो आणि त्यांनी आपल्यासाठी खूप एक सुंदर रचना रचलेली आहे. परंतु आज आपण संसारामध्ये इतके बिझी झाले आहेत की आपण दुसऱ्यांना टाईम देऊ शकतो, परंतु स्वतःसाठी आपण टाईम काढू शकत नाही. परंतु बघा मित्रांनो, जे बी करायचे असेल तर आज करा, उद्या करणार याची गॅरंटी नाही आहे. म्हणून आज करायचे असेल तर आता करा. आपण पैसा कमवू शकतो, परंतु वेळ गेला, पुन्हा वेळ आपल्या हातामध्ये नाही येऊ शकत. म्हणून सर्व काही करा, परंतु कुठेतरी आपल्याला स्वतःसाठी अर्धा ते पावणा घंटा जर आपण वेळ काढला आणि परमात्माचे ज्ञान ऐकलं, परमात्माचं ध्यान केलं, तर खरोखर आपल्याला प्रत्येक वेळी, प्रत्येक परिस्थितीमध्ये परमात्मा स्वयं एक छाता बनून ते आपल्यासोबत सतत असतात आणि त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आश लागू देत नाही. ही त्यांची गॅरंटी आहे, ही त्यांचा वायदा केलेला आहे. परंतु आपल्या काही स्वभाव असा असतो की त्याचा संस्कार बनतो आणि संस्कार परिवर्तन करण्यासाठी आपल्याला खूप काही मुश्किल जात असतं. कुठेतरी आपल्याला एक कामधंद्याला ब्रेक लावायचं आहे आणि परमात्माकडे आपल्याला वळायचं आहे. कारण की म्हटलं जातं, जे बी आपण डोळ्याने बघत आहोत ते स्वप्न आहे आणि जे दिसत नाही तेच आपलं आहे आणि ते आपल्यासोबत येणारं आहे.
आपलं वर्तमान तर गेला, परंतु प्रत्येकाला वाटतं की भविष्यासाठी मला काहीतरी कमवायचं आहे. तर नेमकं भविष्यासाठी आपण काय कमवणार आहोत? मग त्याच्यासाठी परमात्माने म्हटलं हे एक ज्ञानाचं धन आहे. हे ज्ञानधन असं आहे की त्याला न अग्नी जाळू शकते, न पाणी डुबवू शकतो, न हवेमध्ये ते उडू शकतो. म्हणून त्याला म्हटलं गेलं हे अजर अमर अविनाशी आहे. तर आत्मा बी अविनाशी आहे. आत्म्याचा पिता परमात्मा हा सुद्धा अविनाशी आहे आणि परमात्माकडनं जे बी आपल्याला प्राप्त होत आहे ते सुद्धा अविनाशी आहे. तर अविनाशी म्हणजे त्याला कोणीही आपल्याकडनं खेचू शकत नाही, घेऊ शकत नाही, अशी ती संपत्ती आहे. मग या संपत्तीसाठी, या संपत्तीच्या प्राप्तीसाठी कुठेतरी थोडंसं आपल्याला थांबायचं आहे आणि हे परमात्माने आपल्याला खूप सुंदर आणि श्रेष्ठ जीवन दिलं आहे. या जीवनामध्ये जी आत्मा आहे ते आत्मसात करून आपल्याला एक सुंदर जीवन जगायचं आहे. जीवन हे प्रत्येकजण जगत आहे, परंतु परमात्मा म्हणतात की खुशनुमा जीवन आपण कसं जगणार, चांगल्या प्रकारे जीवन आपण कसं जगणार, हे परमात्मा स्वतः येऊन आपल्याला ही कला ही शिकवत आहे. जन्मापेक्षा सुंदर जीवन जगणं हे श्रेष्ठ आहे, महत्त्वाचं आहे. तर जीवन बघा, पशु पक्षी पण जगत आहे, परंतु त्या जीवनाला अर्थ तेव्हाच असतो की आपण चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो. आणि आपलं जीवन बघून जर अनेक लोकांना प्रेरणा भेटत असेल तर ही खूप मोठी दुवा म्हटली जाते. आणि ही दुवा आपल्याला परिस्थितीमध्ये, बिमारीमध्ये एक दवाईचे कार्य करत असते. म्हणून सगळं काही करत असताना परमात्माने काही म्हटलं नाही हे की तुम्ही संसार सोडा, नाही. संसार बी करायचा आहे, परमार्थ बी करायचा आहे. दोघांचा जर आपण बॅलन्स ठेवला तर परमात्माचा आशीर्वाद सतत आपल्या डोक्यावरती असतो. आणि जिथं परमात्माचा आशीर्वाद आहे तिथं आपल्याला मृत्यू पण हारू शकत नाही, हे निश्चित आहे. तर इतकंच आम्ही तुम्हाला आमच्याकडनं व्यक्त करतो. आणि जे आम्हाला परमात्माकडनं प्राप्त झालं आहे ते तुम्हाला पण भेटावं, तुमच्यापर्यंत पोचावं, हाच आमच्या ब्रह्माकुमारी विद्यालयातर्फे एक संदेश आहे आणि तुमच्यासाठी एक आदेश आहे. अच्छा, ओम शांती.